निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा केली आणि निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी काल महाराष्ट्र आणि झारखंड या निवडणुकांची घोषणा केली. आता जसं ही घोषणा झाली तसं महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाली. आता ही आचारसंहिता ही अगदी निकालाच्या दिवसापर्यंत राहणार. या आचारसंहितेचा कालावधी जर आपण बघितला तर साधारणतः 42 ते 45 दिवस असा या आचारसंहितेचा कालावधी असतो. आणि आता महाराष्ट्राची जर निवडणूक बघितली तर काल 15 ऑक्टोबर 2024 पासून ही आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्याच्या तारखा अशा जाहीर करण्यात आलेल्या आहेत की अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती 29 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर अर्ज पडताळणीची तारीख ही 30 ऑक्टोबरला आहे. अर्ज परत घेण्याची शेवटची जी तारीख असेल म्हणजे जे उमेदवार अर्ज भरतील त्यांना परत जर अर्ज घ्यायचा असेल तर ती शेवटची तारीख असेल 4 नोव्हेंबर 2024. आणि मतदान जे होणार आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि हे मतदान जे होणार आहे हे 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. आणि मग मतमोजणी आणि निकालाचा जो दिवस आहे तो 23 नोव्हेंबर 2024 असा ठरवण्यात आलेला आहे. आणि हा जो संपूर्ण निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे त्या संपूर्ण कार्यक्रमाची काल घोषणा निवडणूक आयोगाने काल केलेली आहे आणि राजीव कुमार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे काल 15 ऑक्टोबर पासून ही आचारसंहिता लागू झाली आहे. ही आता आचारसंहिता ही लागू कशी होते तर मित्रांनो, निवडणूक आयोग ज्या दिवसाला निवडणुकांच्या तारखांची घोषणा करते त्या दिवसापासून ही आचारसंहिता लागू होते. आता मग जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ह्या आचारसंहितेच्या गोष्टी होत असतात. मग नेमकं ही आचारसंहिता आहे काय, ही आचारसंहिता पहिल्यांदा कधी बनवली गेली, लोकसभेमध्ये कधी वापरली गेली, विधानसभेमध्ये कधी वापरली गेली आणि ही आचारसंहिता या संपूर्ण आपल्या निवडणूक प्रक्रियेसाठी का गरजेची आहे आणि यामध्ये कोणकोणते नियमावली ठरवण्यात आलेली आहे, कोणते नियम पक्षाने पाळले पाहिजेत, कोणते नियम उमेदवारांनी पाळले पाहिजेत आणि ही संपूर्ण आचारसंहिता कशा प्रकारे बनवली गेलेली आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जसं बघितलं की काल निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. मग ही आचारसंहिता म्हणजे काय मित्रांनो, देशात स्वतंत्र आणि निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिलेले आहेत आणि या सगळ्या नियमांनाच आचारसंहिता असे म्हणतात. आता याच आचारसंहितेला इंग्लिशमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असं म्हटलं जाते. आता ही आचारसंहिता सगळ्यांना पाळणे बंधनकारक असल्याच्यामुळे एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या उमेदवाराने जर ह्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. आणि एखाद्या उमेदवाराने समजा जर या आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. त्याचबरोबर त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. आणि मग ही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून या आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी उमेदवाराने आणि राजकीय पक्षाने केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत या सगळ्यांविषयी एक नियमावली बनवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीलाच मग आचारसंहिता असे म्हणतात. सगळ्याची माहिती आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन देखील घेऊ शकतो. परंतु आपण इथं ठळकपणे ही नियमावली नेमकी काय आहे आणि ही आचारसंहिता नेमकी कधी लागू झाली हे आपण बघूया. तर मित्रांनो, आचारसंहिता ही आपल्या देशामध्ये प्रथम 1960 साली केरळ विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी वापरली गेली आणि 1960च्या या केरळ विधानसभेच्या निवडणुकीपासून आपल्या देशामध्ये आचारसंहिता वापरण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर 1962च्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्याच्यानंतर मग 1967च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका आणि संपूर्णपणे विधानसभेच्या निवडणुका या संपूर्ण गोष्टींपासून या सगळ्या आचारसंहिता वापरण्यास सुरुवात झाली आणि मग वेळोवेळी यामध्ये आचारसंहितेमध्ये बदल देखील करण्यात आलेले आहेत. मग मित्रांनो, या नेमक्या आचारसंहितेमध्ये काय काय गोष्टी असतात तर मित्रांनो, आचारसंहिता ही आपण बघतो की निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा झाल्या की इथपासून ते अगदी निकालापर्यंत या सगळ्या गोष्टी या आचारसंहितेमध्ये समजावून सांगितल्या. म्हणजे अगदी आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अगदी उमेदवार पक्ष यांनी कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागले पाहिजे याच्यापासून ते अगदी प्रचार कोणत्या प्रकारे केला पाहिजे, रॅल्या कोणत्या प्रकारच्या असल्या पाहिजेत, त्याचबरोबर मिरवणुका कोणत्या प्रकारच्या आल्या पाहिजेत, पक्षाचा मतदानाच्या दिवशी उमेदवाराने कसं वागलं पाहिजे, पक्षाने कसं वागलं पाहिजे, मतदान केंद्रावर उमेदवार आणि पक्षाच्या माणसांनी कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या आचारसंहितेमध्ये येतात. मग या नेमक्या आचारसंहितेमध्ये कोणकोणते नियम बनवलेले आहेत ते आपण जाणून घेऊया.
पहिली गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाला या निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारची घोषणा लागू करता येत नाही, त्याच्याबरोबर योजना लागू करता येत नाही. त्याचबरोबर जी कामं समजा सरकारने केली असेल तर कोणत्याही गोष्टीचं उद्घाटन करता येत नाही, कोणत्याही गोष्टीचं लोकार्पण करता येत नाही आणि त्याचबरोबर कोणतीही नवीन गोष्ट आणून त्या गोष्टीचं भूमिपूजन करता येत नाही. त्याचबरोबर सरकारी गाडी, सरकारी बंगला, सरकारी विमान यांचा वापर तुम्हाला प्रचार करण्यासाठी करता येत नाही. त्याचबरोबर कुठल्याही पक्षाला समजा प्रचार सभा घ्यायची असेल, रॅली करायची असेल, मिरवणूक करायची असेल तर त्यांची पूर्व परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागते. पोलिसांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला यातील कोणतीही गोष्ट करता येत नाही. त्याच्याबरोबर कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ असल्या कुठल्याही प्रकारचं भडकाऊ भाषण करता येत नाही किंवा कोणत्याही मतदाराला या गोष्टीवर मतदान करण्यासाठी प्रेशर करता येत नाही. त्याचबरोबर कुठल्याही उमेदवाराला किंवा कुठल्याही पक्षाला जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट या आचारसंहितेमध्ये करता येत नाही. त्याचबरोबर कुणाच्याही घरावर, कुणाच्याही जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, त्याचबरोबर भिंतीवर आपल्या राजकीय पक्षाचे झेंडे किंवा पत्र असे त्या घराच्या मालकाच्या किंवा त्या जमिनीच्या मालकाच्या पूर्व परवानगीशिवाय त्या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट लावता येत नाही किंवा त्या गोष्टीवर पूर्व परवानगीशिवाय आपण त्यांच्या घरामध्ये प्रचारासाठी जाऊ शकत नाही. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. मतदानाच्या दिवशी किंवा प्रचाराच्या दरम्यान दारू अथवा पैसे या प्रकारचे कुठल्याही प्रकारचं वाटप तुम्हाला करता येत नाही. त्याचबरोबर मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराची समर्थकांची गर्दी ही तुम्हाला करता येणार नाही. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी मतदानाचे जे बूथ असतात हे तुम्हाला साधेपणानेच लावावे लागतात. प्रचार साहित्य, मतदानाला भूल पाडणारी कोणतीही वस्तू तिथे असता कामा नये आणि मतदारांना कुठल्याही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे केली जात नाही. त्यामुळे जो बूथ असेल तिथे या नियमावलीप्रमाणेच वागता येईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मतदारांना लालच दाखवण्याचं साहित्य जर मतदान बूथावर आढळलं तर तुम्हाला त्याच्यावरती कारवाई करता येते. त्याचबरोबर मतदारांना पैसे देणे, मतदारांना घाबरवणे, बोगस मतदान, त्याचबरोबर मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या कक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रचार करता येत नाही. मतदारांना धमके देता येत नाही. मतदारांना कोणत्याही प्रकारचं लालच तुम्ही देऊ शकत नाही. असं कोणत्याही प्रकारचं कोण तुम्ही कृत्य करत असाल किंवा इतर कोणी करत असाल तर त्याची रजिस्टर कंप्लेंट तुम्ही निवडणूक आयोगाकडे करू शकता. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे हा आचारसंहितेमध्ये होतो आणि ही आचारसंहिता आपल्याकडे काल 15 ऑक्टोबर पासून लागू झालेली आहे. आचारसंहिता पाळणे हे आपल्या लोकशाही टिकवण्यासाठी खूप गरजेचे आहे आणि आपण स्वतःही आचारसंहिता पाळायची आहे. आणि जर कोणी आचारसंहितेचा भंग करत असेल आणि आचारसंहिता तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे आपण फोटो, व्हिडिओ काढून ते आपण निवडणूक आयोगाकडे पाठवू शकतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये देखील करू शकतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करू शकतो. बाकी आता महाराष्ट्रातील निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया आपण बघितली कशी कोणकोणत्या तारखेला होणार आहे. बाकी सर्व या निवडणुकांच्या बाबतीत काही अपडेट असतील ते आपण वेळोवेळी घेऊन येत राहू. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.